विठुरायाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देवळाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि आता समाधीला बसण्याच्या वेळेला एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरला होता, एक हात देवानं धरला होता। आत्तापर्यंत समाधीला जात असताना सगळे संत रडत होते। सोपान काकानं अंग टाकून दिलं होतं, मुक्ताबाईनं अंग टाकून दिलं होतं, नामदेवराय रडत होते। नामदेवरायच्या कुटुंबानं समाधीची जागा स्वच्छ केली होती। उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची। आणि आता समाधीला माऊली निघाले होते आणि आता निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले। निवृत्ती मने करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधिल्या पेंधीचा सुटला सेया, बांधिल्या पेंधीचा सुटला सेया। तृणरानुमाळा बांगले से, बांधिल्या पेंधीचा सुटला सेया, बांधिल्या पेंधीचा सुटला सेया। नामा हे नामा माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हाही संकटे आली नाही। आमचे आई वडील झोपेत टाकून निघून गेले, संकट आलं नाही, दुःख झालं नाही। आज मात्र नामा मन देवा देवा पेटला हुताशन, करा समाधान करा समाधान निवृत्तीचे, बांधिल्या पेंधीचा बांधिल्या पेंधीचा, बांधिल्या पेंधीचा सुटला सेया। हो, निवृत्तीनाथ रडतायत, नवल काय देव सुद्धा रडायला लागला। का नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ। विश्वाचा बाप समाधीला बसला, देव रडायला लागला, संत रडायला लागले, जपी रडायला लागले, तपी रडायला लागले, सगळे जण रडत होते। आणि आता देव रडायला लागला। रुक्मिणी मातेने विचारलं, देवा हे सगळे रडतायत, त्यांचं ज्ञान चाललंय। मुक्ताबाई रडते, तिचा दादा चाललाय। निवृत्तीनाथ रडतायत, त्याचा भाऊ चाललाय। नामदेवराय रडतायत, त्यांचा सखा चाललाय। तुम्ही का रडता? तुमच्या डोळ्याला पाणी का? तुम्ही तर कर्तुमेत, अरे कर्तुमेत, अन्यथा कर्तुमेत, तुम्ही कोण आहेत? का रडताय? देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी। ए रुक्मिणी याच्यासाठी रडतोय, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी। याच्यासारखा ज्ञानी नाही ग, जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, याचे निकुळ पवित्रा याचे निदर्शने होते। पंढरीहून ये सोपे जनाची हरावया पापे, कळीकाळ कोपलिया कोपे त्याचे नचले अलंकापुरासी। एक एक शब्द ज्ञानी यांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा। असा संत नाही, असा योगी नाही, असा तपी नाही, असं ज्या वेळेला ऐकलं रुक्मिणी मातेनं, तर रुक्मिणी माता आपले 10:30 वाजल्यामुळे रडायला लागली। आणि रुक्मिणी माता रडता रडता म्हटली, मग देवा एवढे श्रेष्ठ आहेत हे ज्ञानेश्वर महाराज? ज्ञान आहे,
विश्वाचं ज्ञान, विश्वाची योगी, विश्वाचे जपी सगळे जर यांच्यासाठी रडतायत, सगळे जर या माऊलीला धन्यता देत आहेत, तर हे देवा, ओ विश्व मालका, हे पांडुरंगा, आज सांगते तुम्हाला, मी या माऊलीला धन्यता नाही देणार. तुम्ही जरी सगळे त्यांच्यासाठी रडत असाल तर मी या माऊलीला धन्यता नाही देणार. मग धन्य धन्य जयाचे कुशी देव जन्मले, ज्या आईच्या पोटी हे ज्ञान जन्माला आलं, धन्य माता पी दयाची तुकारामजी वा, संतोष महाराज काय हात आहे तुमचा, वा. असं वाजवलं पाहिजे मयूर महाराज तुमच्या दोघांसारखं, असं गायलं पाहिजे. वा, एक एका होणं बळीरे मंडळी ती काय गोड तुकाराम वा. खरंच तुमच्यासाठी ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काय 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 ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. कायला आता कळलं, कायला उद्या कळलं. दिल इथं आहे, दिल म्हणजे हृदय. आमिर खानचा नाही बरं पिक्चर आहे, त्याच लगेच तिकडे जातात. आपला आपला बराबर दिल, हृदय, हृदय इथं आहे, बुद्धी इथं आहे. ऐका, इथं सुचावं, इथं चाल सुचावी आणि इथून निघावी. इथून निघली अंतकरणापासून गायलं की विटेवरचा मालक कीर्तनात येतो. बघा, विटेवरचा मालक कीर्तनामध्ये नसतो. 10:30 वाजले महाराज, कळाले सुद्धा नाही आपल्याला. 10:30 वाजून 5 मिनिटं कधी झाले कळालं सुद्धा नाही. फक्त हृदयापासून करावं लागतं बरं का. बघा आपलं थातूर मातूर केलं ना, काही माणसं माईकच्या इतकं बोलायला लागले. माईक इथं, अरे तुला 50,000 दिलेत लोकांनी, जरा इथून बोल ना. अरे इथून का बोल, माझं मत मी विरोध नाही करत कुणाच, तुम्ही इथून का बोलता, त्याला आवाज जाय ना लोकांना. लोक नाही चांगलं इथून दिलं पाहिजे. काय हरकत आहे, हृदयापासून करायला काय हरकत.
नाही, माझं मत काय, हृदयापासून करायला काय हरकत आहे? कोणती कुणीही घ्या, कोणत्याही क्षेत्रातला असू द्या. इथून बोलतात काही काही, अरे ते माईकवाल्याचं जाऊ दे, त्याचं ते आवाज देईल तुला, लोक त्याला बोलतील, पण हृदयापासून करायला काय हरकत? हे हृदयापासून करणारी मंडळी आहेत महाराज, ही जी इथं आहेत ना हृदयापासून आहे. बघा ना, कधी 10:30 वाजून केले कळेल. हृदयापासून करा महाराज, देव कमी करणार नाही तुम्हाला. तुमच्या बुद्धीला चेतना देईल, अभ्यास देईल, ज्ञान देईल, तुमचा आवाज जगात गाजवेल देव महाराज. फक्त तुम्ही हृदयापासून करा, भावानं करा, शुद्ध भक्तीनं करा. काही कमी पडत नाही जगात, माझा अनुभव आहे, सांगतो तुम्हाला. हृदयापासून केलं पाहिजे. 5 लोक असू द्या नाही तर 50,000 लोक असू द्या, हृदयापासून करा महाराज. हृदयापासून तुम्ही म्हणताय हे, म्हणून अगदी गोड प्रमाण बघा. धन्य माता पिता तयाचिया, ते माता पिता धन्य आहेत. तुम्ही सगळी तरणी बांध आहात. इथे मुसलमान भाविक आपल्या देवळालीमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये भरपूर आहेत. मुसलमान भाविकाचा द्वेष नाही करत मी, पण मुसलमान भाविकाची काही गोष्टी शिका, जरा जाग व्हा. काय शिकलं पाहिजे माहिती आहे का? त्यांचे संस्कार त्यांच्या मुलांना किती भक्कम देतात ते बघा. आपल्या पोरं इथं बसायला जागा पुरली नाही पाहिजे एवढे संस्कार द्या. त्याचं कारण सांगतो. त्या इंग्लंडनी 20चा वर्ल्ड कप जिंकला आता. त्या इंग्लंड संघामध्ये एक मोईन अली नावाचा खेळाडू, मुसलमान आहे बरं का, त्याचा जन्म पाकिस्तानचा आहे, पण इंग्लंड संघाकडून क्रिकेट खेळतो. तो मोईन अली क्रिकेट खेळताना सुद्धा पोरांनो त्याच्या धर्माचं पालन करू बरं का शरद दादा. क्रिकेट इंटरनॅशनल खेळतो, आपला 10-20 रुपयावर नाही, कोटी रुपयाचा क्रिकेट खेळतो, पण दाढी ठेवतो मिशा काढतो. क्रिकेट खेळताना त्याचा धर्म आहे दाढी ठेवणं मिशा काढणं. तो मुसलमान धर्म सोडत नाही त्याच्या 2 वर्षापूर्वी कोरोना आलता आणि कोरोनामध्ये IPL दुबईला झालं होतं. तर त्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघानं त्या मोईन अलीला विकत घेतलं होतं. पैसे देऊन विकत IPL आपण पाहतो. तर त्या IPLच्या संघानं विकत घेतल्यावर पिवळा जो टी-शर्ट आहे त्यांचा पिवळा, त्या टी-शर्टावर जाहिराती असतात, बॅटची जाहिरात असते, टायरची असते, कंपन्याच्या जाहिराती असतात. तर त्याच्यावर एका दारूच्या बाटलीची जाहिरात होती. तर त्या मोईन अलीने तिकडून फोन लावला चेन्नईवाल्याला, हॅलो, तुमच्या शर्टावर जे दारूचं नाव आहे, माझा धर्म मला शिकवतो माझ्या अंगावर दारूच्या नावाचं शर्ट मी घालू शकत नाही. तुम्हाला एक तर मला बदलावं लागेल, नाही तर शर्ट बदलावं लागेल. काय म्हटला तो? एक तर मला बदलावं लागेल, नाही तर शर्ट बदलावं लागेल. इथं 500 रुपये दिले तर माणूस दुसरीकडे चाललाय आपला. कल्पना करा, 5 कोटी रुपयाचा खेळ होता त्याचा, पण त्यानं धर्माला प्राधान्य दिलं. आपल्या पोरांना शिकवाय, म्हणजे द्वेष नाही, हा त्यांचं शिकाय फार महत्वाचं आहे. भाविक त्यांच्या पोराला लहानपणी करंगुईला धरून मस्जिदमध्ये नेतात, ते आपला अल्लाह आहे, खुदा आहे. आपण कधी शिकायचं? आपण आपल्या पोराच्या धरून मारुतीचं मंदिर दाखवलं पाहिजे, आपल्या कीर्तनात त्याला आणलं पाहिजे, त्याला महाराजांच्या भागवताला बसवलं पाहिजे. आमच्या मायबापानं लहानपणी करंगुळी धरून आम्हाला आळंदी दाखवली, म्हणून तुमच्यासमोर आम्ही कीर्तन करतोय, म्हणून तुमच्यासमोर ही मंडळी वाजवतात. लहानपणी संस्कार फार गरजेचे असतात. एक मावळा घेतला होता छत्रपती शिवरायांनी. महाराष्ट्रभर कीर्तन करतो मी, डायरीमध्ये जागा नाही माझ्या. या निवृत्ती महाराज वाडेकरांनी खूप प्रेमानं मला बोलवलं. पुण्याचं काल्याचं कीर्तन करून आलो मी तुमच्यापर्यंत. उद्या सकाळी पण मला 2 कीर्तन आहेत, उद्या 3 आहेत. रोज 2-2 कीर्तन करतो. पोरांनो एक घरी घेऊन जा. एक मावळा घेतला होता. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुंभी, धनगर, मुसलमान, मदारी मेहतर, मोहम्मद सईस असे मुसलमान सुद्धा आहेत. सगळे पोरं घेतले होते. ते बघतो कोंडाणा, ते बघतो पलीकडचा गड. जातो की राज पुढे तरी स्वराज्य निर्माण झालं होतं आणि राजावरती एक सिद्धी नावाचं संकट आलं होतं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. कोणत्या मायबापाला धन्यता आहे का? वेढा 42,000 सैन्याचा पडला होता. वेढा सोडणं काळाची गरज होती. एक शिवा नावी नावाचा मावळा राजांसारखा दिसणारा एका पालखीमध्ये बसवला होता. एक पालखी रिकामी होती, 2 पालख्या निघाल्या होत्या. एका पालखीमध्ये राजे बसणार, एका पालखीमध्ये शिवा नावी बसणार. हो, 400 मावळे गडाचं रक्षण करणार. नियोजन त्र्यंबक पंताकडे होतं. 400 राजांना घेऊन जाणार. बाजीप्रभूकडे नियोजन होतं. 400 प्रति शिवाजीला घेऊन जाणार. प्रतापराव गुजराकडे नियोजन होतं. सगळे मावळे एका विचाराने लढले होते. सिद्धी जोहरचा गड काबीज करायचा होता. विशाळगडावर पोहोचतो व्हायचं होतं. त्याला वेढा देणं शक्य नाही. हो, 6 महिन्याचं वेढा पडलेला होता आणि आता त्या 6 महिन्यासाठी धोधो पावसात मावळ्यांनी जंग लावली होती. हो, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय असा आवाज घुमला होता. एक मावळा आता पळत होता. वेढा 100 पावलावर, वेढा 50 पावलावर, वेढा 10 पावलावर, वेढा 5 पावलावर आला होता. आता वेढातच पाऊल घुसलं होतं. एका बाजूला शिवाची पालखी होती, एका बाजूला राजांची पालखी होती. एक गजापूर नावाचं गाव लागलं. त्या गजापूर गावाजवळ
गुप्तचरनं बातमी आणली, बाजी मागून 3,500 गनिमा आले. बाजी मागून 3,500 गनिमा आले. आपण 450 आहेत. आपल्या खांद्यावर महाराष्ट्राची दौलत आहे. ऐका, बाजी प्रभूने पालखी थांबवली आणि पालखीतल्या राजांना मुजरा केला. राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. राजा म्हणत होते, बाजी कशासाठी मुजरा? बाजी म्हणत होता, राजा मागून 3,500 गनिमा आले. आपण 450 आहेत. याच्यातलं 100 घेऊन तुम्ही पुढे चाला. भवानी बाहेर काढा. सुरव्यांचा पराजय करा. गडावरती पोहोचतवा आणि गडावरून तोफांचे 5 आवाज द्या. तोपर्यंत तुमचा हा मित्र बाजी एक हातात दांडपट्टा घेतो, एक हातात तलवार घेतो. काळजी करू नका राजा, जोपर्यंत तुमच्या तोफेचा आवाज येत नाही तुमचा हा मित्र प्राणाची बाजी देणार नाही. एक हातात दांडपट्टा आहे, एक हातात तलवार आहे. 350 मावळ्यानं कडक केलं. 3,500 हल्ला केलाय. हल्ला करो, मार डालो, तोड डालो. दांडपट्ट्यानं तलवारीनं एक एक उडवला जातोय. ऐका रे, अडवायला ढाल नाही विठ्ठल बाबा. एखादा भाता येतोय, छातीत जातोय. भाला येतोय, पोटात जातोय. एखादी तलवार चिर करत येते, छातीचा तुकडा घेऊन जाते. एकही जागा त्याच्या छातीवर रिकामी नाही की जिथं जागा लाल नाही. लाल अशी एकही जागा नाही. पण अजून माझा राजा पोहोचला नाही. माझ्या राजाच्या तोफेचा आवाज आला नाही. लाल झालेला बाजी खाली पडत नाही. काय मैत्री आहे, काय भाव आहे, काय समर्पण आहे रे, काय मैत्री आहे रे. तेवढ्यामध्ये राजा आता गडावरती पोहोचत झाले. राजाने 5 आवाज दिले आणि ते आवाज आता म्हणत होते, बाजी यावं, बाजी यावं, बाजी यावं, बाजी यावं, बाजी यावं, बाजी. गड तुमची वाट पाहतोय. यावं बाजी, महाराज तुमची आरती करायला उभे आहेत. यावं बाजी, स्वराज्य तुम्हाला कधी विसरणार नाही. यावं बाजी, महाराज आरतीसाठी उभे. यावं बाजी, यावं, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी म्हणत तोफा बाजी प्रभूला बोलवत होत्या. ऐका हो, बाजी प्रभू सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता. जगण्यासाठी नाही हो, जगण्यासाठी नाही, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. जसा तोफेचा आवाज पडला, धरणीला पडला, मुजरा करून निघून गेला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. राज सकळा सांगावी विनंती माझी ओ राजा. मुजरा करून गेला पाहिजे. असे खूप मावळे आहेत बरं. तानाजी आहे, येसाजी आहे, मुरारबाजी आहे, खूप मावळे आहेत महाराज. राजांच्या मातीसाठी मुजरा करून गेला. राजे त्याची वाट पाहतायत आणि बाजीनं राजांसाठी प्राण सोडला. ऐका रे, महाराष्ट्राच्या मातीसाठी बाजी मुजरा करून जातो. हे बाजीच्या जीवनातलं हित आहे. तानाजी मुजरा करून जातो, आधी लगीन कोंडाण्याचं म्हणतो. तानाजीच्या जीवनातलं हित आहे. शिवानावी राजांचे कपडे घालून लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा. तुमचा म्हणून मरतोय राजा, शिवाजी महाराज म्हणून मरतोय, मुजरा करून जातोय. हित आहे हित. तानाजी काय, येसाजी काय, मुरारबाजी काय, शिवानावी काय, महामदारी मेहतर काय, असा एक एक मावळा राजांच्या स्वराज्यासाठी मुजरा करून जातो. हे त्याच्या जीवनातलं हित आहे. पण तुकाराम महाराज त्याला धन्यता देत नाहीत. मग त्याला जन्म देणाऱ्या धन्य माता Yeah.
कुमाई जय जय विठोबार कुमाई बार कुमाई जय विठोबार कुमाई बार कुमार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज एका चरणावर 11:15 वाजले. 8:30 ते 10:30 थोडं 10-5 मिनिटं इकडे तिकडे म्हणून 11:15 वाजले. खूप गोड एक एक कथा सांगत एकच चरण सोडणारा महाराज मी. कधी दुसरं सोडतो, कधी तिसरं सोडतो, कधी पहिलं सोडतो, कधी चौथं सोडतो. आज मात्र पहिलं आहे. धन्य माता पिता तयाची. एक शब्द तुम्हाला शिकायला मिळाला. खूप कथा सांगितल्यात, याच्यातली एखादी घरी घेऊन जा. बाजी तरी शिका, भगतसिंह तरी शिका, किती सांगितलंय तुम्हाला महाराज. माऊली तरी शिका, एखादी अहिल्या तरी शिका, भरत तरी शिका, काहीतरी शिका गड्या. याच्यातलं घरी घेऊन जा. देवळाईचा सप्ताह सफल होईल. आणि एक विनंती करतो, आपल्या सप्ताहाला खूप चांगले दिवस आहेत. असू द्या, थोडंसं थंडीचे दिवस येतात म्हणून थोडी लोक गर्दी कमी असते, पण दर्दी आहेत, ऐकणारी चांगली आहेत, दर्दी आहेत. एवढाच समाज पाहिजे. आमचे निवृत्ती महाराज खूप कष्ट करतात, तुम्ही कष्ट करणारे आहात. हो, मला आल्यावर ते म्हटले, महाराज एवढं दूध आहे इथं, तुम्ही नुसतं दूधच मागा. म्हटले आंघोळ जरी घालायची म्हटले तर दुधाने घालू तुम्हाला. एवढं दूध देवळाईमध्ये आहे. आणि हे दूध दूध पवित्र आणि गोड. माऊलीने वर्णन केलं दुधाचं, आहे की नाही. दूध कसं आहे म्हटले, पवित्रही आहे आणि गोडही आहे. असं पवित्र आणि गोड दूध तुम्ही या संभाजीनगर शहराला पुरवता. देवळाली गावची तरुण मंडळी, आप्पा असतील, ही सगळी मंडळी बरं का, कार्यकर्ती मंडळी ज्यांनी सौजन्य घेतलंय, या खर्चा करतात. पण निवृत्ती महाराज खूप झटतात बरं का. मी आल्यापासून पाहतो, खूप चंचल आहेत, खूप पळतात ते. नाही ते सप्ताह करणं आता सोपं नाही राहील. महाराज त्यांना काय कथा मिळतील, गायक येते, रोज फिरू शकतात ते बाहेर. पण तुमच्यासाठी ते एका विचाराने इथं धडपडतात. माझं गाव आहे म्हणतात, माझ्या गावासाठी मला करायचं आहे. म्हणून पांडुरंग महाराजांना, निवृत्ती महाराजांना विसरू नका, एवढीच विनंती करतो. त्यांच्या हातून असंच भगवत चरणी. आणि बाबा तुम्हालाही कंटाळा येऊ देऊ नका. तर हे धर्माचं काम आहे बाबा. हे करायला सध्या काही माणसं लागतात. नियोजकच तस्य दुर्लभा, दुर्लभ म्हटलंय त्याला, म्हणून तुम्ही दुर्लभ आहेत. एवढं चांगलं काम करताय, पळून कथा करताय, धावताय. धर्मप्रचारासाठी एवढे विद्वान आपल्याकडे. ढोक महाराज येणार आहेत, अमृत महाराज येणार आहेत, उद्या तांबे महाराज आहेत. एक एकाहून बळीराय महाराज महाराजांच्या संबंधातून येतात. तुमच्या गावाला चांगलं ऐकायला मिळतं. तरुणांना शिवाजी महाराज, बाजी, येसाजी, मुरारबाजी, भगतसिंह, भरत, राम अशा कथा ऐकायला मिळतात. हे कीर्तनातून प्रबोधन घडत असतं. गायक म्हणाल तर असे गायक सध्या महाराष्ट्रात नाही. काय गोड आहेत महाराज, एक एकाहुनी बळीरे, एक एक प्रमाण महाराज. काय वादक आहेत, दोघं जण तयार आहेत महाराज. असं वाटतं संपू नये अशी गोड मंडळी आपल्याला महाराजांच्यामुळे मिळाली आहेत. आज विठ्ठल महाराज आलेत, महाराष्ट्रभर नाव आहे. आमचे गुरुबंधू आहेत, खूप जिवलग मित्र आहेत. शरद दादा आलेत. आपण शरद दादासाठी जोरात टाळी वाजवा, विठ्ठल महाराजांसाठी वाजवा. मोठी मंडळी आहेत, काम केलं त्यांनी आपल्या धर्माचं. या मंडळीला स्वागत करूया आपण. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय बोलिले पुरविड करा क्षमा पराध महाराज तुझे चित्त नाही उच्चारिला अधिकार करा क्षमा पराध महाराज तुझे चित्त ज्ञानेश्वरा राखा पायापै करा क्षमा पराध महाराज पसी जागता धन्य माता पिता तयाची या अभंगावरती
या अभंगावरती सुंदरसं असं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे जिवलग परम श्रद्धेय परम आदरणीय अक्रूरजी महाराज साखरे यांनी खूप गूढ अंतकरणपूर्वक आपल्याला या ठिकाणी सेवा दिलेली आहे बरं का विठ्ठल महाराज. काही काही कीर्तनकाराची कीर्तन ऐकले ना तर ते डोक्यात बसतात. एक लक्षात घ्या, माझं बोलणं काळजीपूर्वक ऐकत जा. काही काही कीर्तनकाराचे कीर्तन ऐकले ना तर ते डोक्यात बसतात, पण आमच्या अक्रूर बाबाचं कीर्तन असलं ना ते आमच्या डायरेक्ट मनात बसतं महाराज. अरे आमच्या अक्रूर बाबाचं कीर्तन ऐकलं ना महाराज तर अंतकरणाला पाझर फुटतो. नाहीतर काही काही कीर्तनकाराची कीर्तन ऐकलेले आलेला पाझर हटून जातो. वस्तुस्तुती आहे. स्तुती करत नाही मी, स्तुती करत कोणाचीच करत नाही मला स्तुती मी. पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहायची नाही महाराज. आज या गावामध्ये बाबा संतोष महाराज, मी तर असं म्हणेल की बाबांनी आतापर्यंत एवढ्या कमी समाजात कीर्तन पहिलीच वेळ असेल बाबाची. पण फक्त आपल्या प्रेमाकरता आणि आपल्या गावाकरता बाबा येतात. जोरदार टाळ्या वाजवा एकदा बाबासाठी. खूप छान अंतकरणपूर्वक या ठिकाणी बाबांनी सेवा दिली. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ, समस्त हिवाळे पाटील परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी देवळाईकरच्या वतीने महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. अशीच सेवा तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही तुकोबारायच्या या प्रमाणाप्रमाणे अशी सेवा तुमची आम्हाला घडत राहो अशीच त्या भगवंताला प्रार्थना करतो. आणि बघा गायनाचार्यही सुंदर आपल्याला लाभलेले हरिभक्तप्रायण सुनील महाराज अदानी आहेत, तुकाराम महाराज राऊत आहेत, दीपकजी महाराज पडुळी आहेत, ऋषिकेशजी महाराज तरासे आहेत, आमचे मयूर महाराज आले त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे संतोषजी महाराज सोळंकी आहेत. खूप नामांकित आहेत सगळे आणि प्रेमळ आहेत. सगळ्यात मोठं काय प्रेमळ आहेत. प्रेम करतात ते एकमेकावरती आमचे. आणि प्रेम करणारे माणसं मिळत नाही महाराज. अरे पैशावाले मिळतील तुम्हाला, खूप मोठमोठे माणसं मिळतील तुम्हाला, पण प्रेम करणारे माणसं जगात फार कमी शिल्लक राहिलेले आहेत. आणि ही माणसं आम्हाला मिळाली. मला मग अशी म्हटले आमचे संतोष महाराज, हे काय सोन्याची लावली काय म्हणे. म्हटलं सोन्याची नाही टपराची आहे बाबा, पण तुमच्यासारखी सोन्याची माणसं मिळाली आम्हाला, हे आमचं मात्र भाग्य आहे बरं का. आणखी सोन्यासारखी माणसं आहेत. सोन्यासारखी माणसं मिळायला भाग्य लागतं दादा. असो जास्त ओहापोहा करत नाही. 11 वाजत आलेले आहे की नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहेत की आमचे यूट्यूब चॅनलवाले मराठी हॉटस्पॉट ज्यांनी गल्लीतले कीर्तनकार दिल्लीपर्यंत नेण्याचं काम शरद भाऊंनी केलेलं आहे. अरे काय नाही महाराज, त्यांच्या जर मनात आलं ना कोणाला वर न्यायचं कोणाला खाली आपटायचं ते बरोबर करतात. ते सोशल मीडियावर आहे बरं का. सोशल मीडियाचा वापर चांगलाही तितकाच आणि वाईटच तितकाच आहे. म्हणून त्यांनी खूप योग्य वापर आमच्या शरद भाऊंनी केलेला आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना या ठिकाणी शरद भाऊंना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आमचे हरिभक्तपरायण परम श्रद्धेय परम मित्र आमचे विठ्ठलजी महाराज शिंदे बाबा मला कधी विनोदाने म्हणत असतात. बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आपले विठ्ठल महाराज शिंदे कीर्तन असतं त्यांचं आपल्या गावामध्ये. त्यांचं कीर्तन 10 ते 15 वर्षापासून होत असतं. पण ते विनोदानं म्हणतात का हो महाराज तुम्ही मोठा सप्ताह करायला लागले ना आम्हाला विसरून गेले. नाही तसं नाही महाराज, तुम्हाला विसरत नाही महाराज. हे तुमचंच गाव आहे, हे गाव तुमचंच आहे. पण नाही नवीन नवीन सगळ्यांना संधी आहे की नाही. म्हणून मोठ्या प्रेमाने हे सहकार्य सगळे तरुण मंडळ करत असतात, समस्त ग्रामस्थ करत असतात. म्हणून एक विठ्ठल महाराज खूप खूप धन्यवाद. आमचे शरद भाऊ सुद्धा या ठिकाणी आले. असंच आम्हाला सहकार्य करत राहा शरद भाऊ. मागच्या वर्षी तुमच्याच चॅनलमुळे या देवळाई गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर 2 वर्षापूर्वीच आपला जो कार्यक्रम झाला होता ना पूर्ण यांनी महाराष्ट्रभर तो प्रसारित केला होता. म्हणून असाच कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य करत राहा बरं का. आत्ता कालचीच गोष्ट आहे बाबा, मला माहीत नाही ते फेसबुकचं जास्त काही. माझं एक पेज आहे महाराज आणि त्या पेजवरती मी मी टाकत असतो असे व्हिडिओ वगैरे चालीचे वगैरे. आणि त्यांचा व्हिडिओ मी कॉपीराईट केला होता महाराज. आणि तो कॉपीराईट व्हिडिओ मी टाकला. बाबांचा फोन आला. यांना माहीत का, यांना काय माहीत तो कोणाचा नंबर आहे, नवीन नंबर होता. फोन आला, कोण बोलतो रे म्हणे तू. म्हणलं बापरे. म्हटलं बाबा मी निवृत्ती महाराज बोलतो. बाबा तुम्ही बोलता का. म्हटलं हा.
हो काय झालं, नाही काही नाही झालं. म्हणलं काय झालं, नाही काही नाही झालं. म्हणलं काय झालं, नाही नाही आता तुम्हाला फोन लागला म्हणजे काहीच नाही झालं. म्हटलं नाही असं नाही, काहीतरी झालं. तुम्ही डायरेक्ट मला अरे तरी म्हणून राहिले. म्हणलं काहीतरी बरं का, काहीतरी झालं, सांगा काय झालं. म्हटले महाराज ते नाही काही नाही झालं म्हणे. तरी पण सांगितलं नाही, पण ते मला लगेच कळालं बरं का. म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलचा व्हिडिओ डाउनलोड केला आणि तुमच्या फेसबुकच्या अकाउंटला टाकला. केस पडती महाराज, कॉपीराईटची केस पडती बरं का त्याच्यावरती. पण आमचे शरद भाऊ एकदम प्रेमाचे माणसं आहेत, जीव लागेल, त्यांनी तसं काही केलं नाही बरं का. मी म्हटलं हे तुमचं चॅनलच तुम्हाला असं खूप प्रेमळ आहेत महाराज. सर्वांना धन्यवाद. उद्याचे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होईल, त्यानंतर गाथा भजन होईल, त्यानंतर भोजन होईल, त्यानंतर दुपारी 1 ते 4 टायमिंग चेंज केलेला आपण कथेचा. 1 ते 4 या वेळेमध्ये कथा होईल. खूप सुंदर असे साथ करणारे मंडळी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत, म्हणून कथेची वेळ 1 ते 4 राहील. त्यानंतर हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्याच्या नंतर उद्याची जी होणारी पंगत आहे, सकाळची पंगत माझ्याकडे नाव नाही, बाबा कडुबा तात्या हिवाळे यांची दुपारची पंगत होणार आहे. त्यानंतर संध्याकाळची जी गाव पंगत होणार आहे सर्वांना, ती तात्याराव भग्गू पाटील हिवाळे यांची पंगत होईल. आणि उद्याचं होणारं हरिकीर्तन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा यांचं सुश्राव्य असं हरिकीर्तन होणार आहे. याही कीर्तनाचा सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. कीर्तन संपलं असं जाहीर करतो, शब्द थांबवतो.